नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना मोठा झटका बसलेला आहे। कारण की मित्रांनो 10 लाख लाभार्थी पेन्शनपासून वंचित राहणार आहे। मग या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण बंधनकारक आहे। जर आधार प्रमाणीकरण न झालेले 10 लाख लाभार्थी हे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी हे वंचित आहेत। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत। तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी या महिन्याचे पैसे जे लाभार्थी पात्र आहेत त्यांना 2 ते 3 दिवसात म्हणजे या आठवड्यामध्ये हे पैसे मिळणार आहे। त्याविषयी महत्त्वाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी ही महत्त्वाची बातमी आलेली आहे। आपण बघू शकता लोकमत न्यूजपेपरला बातमी आलेली आहे। आधार न जोडलेल्या 10 लाख लाभार्थी निराधार संजय गांधी योजना श्रावणबाळ योजनेसाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक। लोकमतची बातमी आहे 10 फेब्रुवारीची। संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना आता आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे। परिणामी राज्य सरकारने जानेवारी व फेब्रुवारीचे अनुदान अशा प्रमाणीकरण केलेल्या लाभार्थ्यांनाच देण्याचा निर्णय घेतलेला आहे। याचा फटका आधार प्रमाणीकरण नसलेल्या 10 लाख लाभार्थ्यांना बसला आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून मुदत देण्यात येत होती। निवडणुकीच्या काळात आधार प्रमाणीकरणाची अट न घालता सरकारने सरसकट सर्वच लाभार्थ्यांना लाभ दिला। मात्र आता दोन्ही योजनांसाठीचे निकष अधिक कठोरपणे राबवण्याचे ठरवले आहे। सरकारने 2 महिन्याचे अर्थसहाय्य आधार प्रमाणीकरण झालेल्या लाभार्थ्यांनाच देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासाठी 610 कोटीचा निधी बँकांमध्ये जमा केला आहे। या निर्णयाचा फटका आधार प्रमाणीकरण नसलेल्या 10,03,165 लाभार्थ्यांना बसला आहे। मित्रांनो 610 कोटी रुपयाचा निधी हा बँकांमध्ये जमा केला आहे। येत्या 2 ते 3 दिवसात हे पैसे तुम्हाला 100% मिळणार आहे ज्या लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण झालेले आहे त्या। तर मग हे जे या आधार प्रमाणीकरण बाकी आहे त्यांच्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। तर काय सांगितलेलं आहे तर बघा, सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशानुसार यापुढे सर्व जिल्हा व तालुका कार्यालयांना विशेष सहाय्य योजनेसाठीचा निधी बीम्स प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे। म्हणजे जुन्या पद्धतीने आता पैसे मिळणार नाही। आधीचे पैसे जमा झालेले ते मिळणार आहे। म्हणजे नोव्हेंबर आधीचे जे पैसे आहेत ते 100% तुम्हाला मिळतील। परंतु आता हे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे जुन्या पद्धतीने मिळणार नाहीत। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी डीबीटी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करावी। लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका व मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबवावी। तसेच पोर्टलवर नोंदणी झालेले व आधार प्रमाणीकरण न झालेल्या लाभार्थ्यांना यापुढे अर्थसहाय्य न मिळाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असेल असेही त्यांनी स्पष्टपणे JR मध्ये सांगितलेले आहे। आता 19,74,085 लाभार्थ्यांना ज्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले आहे, डीबीटी पोर्टलवर नोंद आहे, अशा लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार आहेत। 610 कोटी रुपये 2 ते 3 दिवसात मिळणार आहे। मग नामदेव टिळेकर उपजिल्हाधिकारी कुळकायदा पुणे यांनी सांगितले की लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे। त्यांनी ते लवकरात लवकर एकाच बँकेशी जोडून करून घ्यावे। म्हणजे तुम्ही ज्या बँकेत खातं आहे तुमचं त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही तुमचं बँक खाते हे आधार सोबत डीबीटी लिंक करून घ्या। जर डीबीटी लिंक झाले असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे। आणि जर तुम्हाला तुमच्या बँकेकडून वेळ लागत असेल किंवा काही अडचण येत असेल तर तुम्ही पोस्टामध्ये जाऊन खाते लवकरात लवकर उघडा। कारण की मित्रांनो आपण जवळजवळ 6 महिन्यापासून तुम्हाला सांगतोय की डीबीटी लिंक करून घ्या। त्यासाठी आपण माय आधार पोर्टलवर जाऊन तुमचं जे आधार कार्डला कोणते बँक खाते लिंक आहे किंवा नाही, जर लिंक नसेल तर आपण त्या ठिकाणी लगेच करू शकता। त्या संदर्भात व्हिडिओ बनवलेले आहे, ते माहिती तुम्ही बघू शकता। माय आधार पोर्टलवर जाऊन तो चेक करा तुमचं आधारला कोणतं बँक खाते हे लिंक आहे। लिंक नसेल तर लगेच लिंक करून घ्या। तर अशा पद्धतीने महत्त्वाची बातमी होती मित्रांनो। आणि जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा पैसे जे आहे ते 2 ते 3 दिवसात या आठवड्याभरात तुमच्या खात्यावर 100% जमा होणार आहेत। तर आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर पैसे जमा झाले असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा।